आता मुंबईत काय होतं आहे, महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत जवळ. मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आलेत. तुमचं मधल्या काळामध्ये राज ठाकरेंकडे फार येणं जाणं होतं. म्हणजे उदय सामंत कुठे कमी पडले राज ठाकरेंना कन्व्हिन्स करण्यात की त्या काळात निवडून गेले? राज ठाकरे साहेबांकडे जे मी जायचो ते कुठेही राजकीय चर्चेसाठी जायचो नाही. मी अनेक वेळा सांगितलं. दोन महत्त्वाच्या भूमिका होत्या. एकदा गैरसमज झाला होता म्हणून मी गेलो होतो की मराठी भाषेच्या संदर्भामध्ये काही गैरसमज होते, ते मी शिंदे साहेबांना सांगून गेलो होतो. दुसऱ्या वेळी विश्व मराठी संमेलनाला एका फोनवर ते आले होते, त्यांचे आभार मानण्यासाठी गेलो होतो. आणि अनेक वेळा त्यांच्याशी फोन करून राजसाहेब मला गप्पा मारायला यायचं आहे म्हणून मी गेलेलो आहे. काय गप्पा मारायचं तुम्ही अशा? नाही, राजकीय काहीच नाही. शिंदे साहेब देखील जेवायला गेलेले आहेत, गणपतीला गेलेले आहेत. त्याच्यामुळे राजसाहेबांबरोबरची दोस्ती ही सगळ्यांचीच आहे. म्हणजे राज ठाकरे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्याबरोबर दोस्ती कुणीही करावी, त्यांच्याशी गप्पा मारायला मजा येते. पण याचा अर्थ त्यांनी UBT बरोबर युती केली हे आम्हाला मान्य आहे, हे कदापि मान्य होणार नाही. आणि म्हणून मी राजसाहेबांना कधी कधी विनंती करतो, प्रेसमधून हल्ली मी भेटायला गेलो नाही, मला खिचडी खायला राजसाहेबांनी बोलवलं नाही, राज ठाकरे साहेबांनी. गेलो तर हे पण विचारणार आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांबरोबर तुम्ही कसं काय युती करू शकता? तुमचा जो स्वभाव आहे त्या स्वभावानुसार तुम्ही करू शकत नाही, तर ते कारण काय? मी कधीतरी गप्पात त्यांना विचारेन ना. त्याच्यानंतर परवाचा तुम्ही मोर्चा जर बघितला असेल तर तो पूर्ण राज ठाकरे ओरिएंटेड मोर्चा होता. हे बाकी सगळे काय म्हणतात त्याला, पावणे कलाकार होते तसं बघायला गेलं तर. ऐकायला राज ठाकरेंचं आलं होतं. पण आता झालंय कसं मुंबईत, त्यांच्या जीवावर आपल्याला कुठेतरी संधी मिळेल हा सगळा प्रयत्न चालू.